हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. पढत मूर्ख. बहुतेक सर्व म्हणजे जवळजवळ सर्व पंडित विद्वान साधकाला सांगतात की तुला आता भरपूर ज्ञान झाले आहे. माझ्याकडे जितके द्यायला होते तेवढे सर्व मी दिले आहे. माझे सर्व कसब पणाला लावून तुला विद्या दिली आहे. आता सर्व तुझ्यावर अवलंबून आहे. घेतलेल्या ज्ञानाप्रमाणे तंतोतंत नीट मन लावून आचरण कर. माझ्या उपदेशाबाहेर वागू बोलू चालू नको. असे केल्यास तुला आत्मोद्धार नक्की होईल. लाओत्से मात्र या ओवीत बरोबर उलटी गोष्ट सांगत आहे. तो सांगतो की जे स्वतःला पंडित समजत आहेत त्यांना त्यांच्या पांडित्याच्यावर आधारित आचरणापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न योगी करतो. लाओत्से म्हणतो की योगी साधकांना त्यांना असलेल्या माहितीप्रमाणे आचरण करू नका असा उपदेश करतो. तो म्हणतो की साधकांना जे ज्ञान मिळते त्याप्रमाणे त्यांनी आचरण करू नये. तसे केल्यास ते फसतील. ते कधीही मुक्त होणार नाहीत, साक्षात्कारित होणार नाहीत. साक्षात्कारासाठी बाह्य ज्ञान पुरे होत नाही. साक्षात्कारासाठी मुक्तीसाठी केवळ ज्ञान पोपटपंची उपयुक्त नाही. घोकमपट्टीने पढत मूर्ख तयार होतात. त्यामुळे सत्यज्ञानी आत्मज्ञानी तयार होत नाहीत. पुस्तकी माहिती ऐकीव ज्ञान साक्षात्कारासाठी उपयुक्त असत नाही. साक्षात्कारासाठी अनुभवापेक्षा प्रत्यक्ष स्वानुभूतीची गरज असते. दुसऱ्यांच्या अनुभवामुळे पुस्तकी आणि ऐकीव माहितीमुळे अध्यात्माची फक्त आवड आणि गोडी निर्माण होते, परंतु त्यामुळे कोणीही साक्षात्कारित होत नाहीत. श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात की त्यासाठी रोकडा दृष्टांत पाहिजे, कारण माहिती ही दुसऱ्याच्या ज्ञानावर अनुभवावर आधारित असते. त्याच्या ज्ञानाने आपल्याला स्वतःला काहीही ज्ञान मिळत नाही, स्वानुभव मिळत नाही. 4 पुस्तके वाचून कोणी आत्मज्ञानी साक्षात्कारी होत नाही. अशाने परमात्मा प्राप्त होत नाही. लाओत्से सांगतो की योगी यासाठी सतत प्रयत्नशील असतो. सततच्या चुकीच्या उपदेशामुळे अज्ञान फार गहन आणि सखोल रुजले आहे. हे पुस्तकी पढत ज्ञानाचे बीज साधकांच्या अंगी परंपरेने भिनलेले आहे. त्यात त्याला धार्मिक विधींचे पाठबळ मिळाले आहे. अगदी बालपणापासून हे परंपरागत ज्ञान घराघरातून दिले जाते. आपल्या घराण्याची, आपल्या धर्माची परंपरा अशीच पिढ्यानपिढ्या सुरू राहिली पाहिजे असा दंडक घातला जातो. अमुक सण म्हणजेच अमुकच प्रकारे केला पाहिजे असे लहानपणापासून वाडवडील शिकवतात. त्यांच्या प्रत्यक्ष आचरणामधून ते घरातील कोवळ्या मनावर बिंबवतात. यात त्या कोवळ्या मनाला स्वतःचा स्वतंत्र विचार करायला वेळच दिला जात नाही. त्यामागील तत्त्व त्याला समजावून दिले जात नाही. त्याऐवजी तयार रूढी शिकवली जाते. त्यामुळे ते दूर करणे फार कठीण आहे. यासाठी योगी अथक परिश्रम करतो. ज्ञानाने जाणणे पुरेसे आहे. बाह्य ज्ञानापेक्षा अंतःकरणात उतरलेले ज्ञान, अनुभव, अनुभूती हीच महत्त्वाची असते. जाण अंतःकरणात उतरते तेथे मनाचा प्रश्न नसतो. मन दूर सारून निष्प्रभ करून अनुभूती आत उतरते आणि तेथे ती चांगली रुजते. मग मन किंवा देहादी इंद्रिये काहीही इच्छा व्यक्त करोत, ते अंतःकरणात ठसलेले संस्कार त्या इच्छा आतल्या आत वितळवून टाकतात आणि त्या इच्छेपुढे ठाम उभ्या राहतात. असा माणूस आपल्या जाणलेल्या ज्ञानमय संस्कारावर ठाम राहतो. नाही किंवा हो म्हणजे नाहीच किंवा होच. मनापुढे किंवा देहादी इंद्रियांपुढे असे ज्ञान झाकोळले जात नाही. उलट अशा ज्ञानाविरुद्ध उठलेले भावतरंग कोणताही आणि कसलाही प्रयत्न न करता नष्ट होतात. उदाहरणार्थ, विष प्यायल्याने जीव तडफडतो आणि मरण ओढवते. हे ज्ञान आत अंतःकरणात इतके रुजते की माणूस चुकूनही चव पाहायला म्हणूनही विष चाखून पाहत नाही. असे अंतःकरणात उतरलेले ज्ञान आचरणात आणण्यासाठी खास असे कसलेले प्रयत्न करावे लागत नाहीत. ज्या क्षणी अनुभूती मिळते त्याच क्षणी त्याच्याप्रमाणे आचरण सुरू होते. साधक ठरवतो की योग नमस्कार घातल्यामुळे छान व्यायाम होतो.
तेव्हा उद्यापासून नित्य नियमित योग नमस्कार घालायचेच. या ज्ञानाची अंमलबजावणी प्रत्यक्ष व्हायला सुमुहूर्त मिळत नाही. दर आठवड्याचा सोमवार, दर महिन्याची 1 तारीख, दरवर्षीचा पाडवा, 1 जानेवारी असे मुहूर्त येत असतात आणि जातही असतात. परंतु ज्या क्षणी जाण आली की वीज प्रवाहाला हात लावला असता झटका बसतो, त्याच क्षणी वीज प्रवाहाला हात लावणे तत्काळ बंद झाले. ज्या क्षणी जाण आली की आगीला स्पर्श केला असता चटका बसतो, त्याच क्षणी आगीला स्पर्श करणे बंद झाले. त्याच्या अंमलबजावणीसाठी मुहूर्त नको, की देवाला नवसायास बोलायला नको, की शपथ घेऊन प्रतिज्ञा करायला नको, की त्यासाठी कसले अनुष्ठान ठेवायला नको. त्यासाठी केवळ जाणीवेचे ज्ञान पुरेसे आहे. कारण असे ज्ञान अंतःकरणात त्याचे संस्कार करते, जे कधीही पुसले जात नाहीत. असे संस्कार आत्ममय होतात आणि अजन्म पुरतात. ज्ञान तर सर्वांनाच असते की काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, माया, अहंकार आदी सप्तरिपू महाबलाढ्य आणि महावाईट आहेत. परंतु या अशा ज्ञानाचा त्याच्या स्वतःच्या आचरणावर प्रभाव नसतो. माणूस वाणीने या रिपूंपासून दूर राहा असे सर्व जगताला कंठरवाने सांगतो, परंतु स्वतः त्याप्रमाणे आचरण करत नाही. असे ज्ञान काही उपयोगाचे नाही. यास्तव योगी साधकाला सांगतो की कोणत्याही ज्ञानाच्या चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही बाजू जाणून घ्याव्यात. या दोन्ही बाजू जगायला लागावे. त्यातील वाईट भाग आपोआप गळून पडतो आणि चांगला भाग तेवढाच शिल्लक उरतो. तेव्हाच तुम्ही ज्ञानी होता. हरि ओम.